मध्ये मोजू शकत नाही. म्हणजे जर बा किलो मध्ये घेऊन असं काही म्हणू शकतो का आपण? समजा म्हणलं तर 1 किलो दही दे, 1 किलो दूध दे असं म्हणतो का आपण? नाही. आपण दूध जे आहे ते लिटर मध्ये मोजतो, दही सुद्धा दही लिटर मध्ये मोजतो, तेल जे आहे तेल सुद्धा आपण लिटर मध्ये मोजतो. कारण की तुम्ही माहिती आहे, तुम्ही जर तेल घ्यायला गेलं दुकानामध्ये तेल घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे 1 किलो जर तुमची वस्तू असेल तर 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम होते, बरोबर का नाही? 1 किलो मध्ये किती? 1000 ग्रॅम, बरोबर का नाही? पण दुकानामध्ये गेल्यानंतर आपण जर 1 किलो तेलाची पिशवी मागितली तर त्या तेलाच्या पिशवीवर बघा, त्याच्यावर 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम लिहिलेलं नाही राहत, त्याच्यावर 910 ग्रॅम लिहिलेलं राहते. किती लिहिलेलं राहते? 910 ग्रॅम. काही तेलाच्या याच्यावर लिहून राहते 10 ग्रॅम एक्स्ट्रा, 920 ग्रॅम, बरोबर का नाही? म्हणजे 1000 ग्रॅम राहते का? नाही. मग हे जे तेल आहे, पाणी आहे, दूध आहे, हे मोजण्यासाठी लिटरचा वापर केला जाते. हे जे तुम्हाला परिणाम दिसत आहे याला लिटर, मिलीलिटर, किती लिटर म्हणजे किती काय होते हे तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. समजा जर आपल्याला 1 लिटर, आता इथे तुम्हाला काय दिसत आहे? 1000 दिसत आहे, बरोबर? 1000 म्हणजे 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर होते. काय होते रे? 1000 मिली म्हणजे 1 लिटर, बरोबर? याच्यावर 1000 लिहिलेले आहे. म्हणजे समजा जर मी या पूर्ण हे भरून जर घेतलं, पूर्ण भरून, याचा अर्थ काय होईल? 1 लिटर मी तुम्हाला दूध दिलं किंवा 1 लिटर तेल दिलं किंवा 1 लिटर पाणी दिलं. समजतंय का? द्रव्य पदार्थ मोजण्यासाठी आपण लिटरचा वापर करतो, बरोबर काय? मग तुम्हाला जर तुमच्या घरी कोणी म्हणलं 1 लिटर दूध घेऊन ये, किंवा तुम्ही दुकानामध्ये गेला आणि कोणी म्हणलं 1 लिटर दूध मोजून दाखव, तर कशाने मोजाल तुम्ही? या मिलीलिटरच्या मापाने मोजायचं. हे वय 1 लिटर. किती वय? 1 लिटर. जर तुम्ही दुकानामध्ये गेले मोजून दाखवा म्हणलं, तुम्ही शाळेमधून गेल्यानंतर तर तुम्हाला हे सरळ घ्यायचे माप, डायरेक्ट बुडवायचं, उचलायचं, त्याला माप हो, हे वय 1 लिटर, बरोबर? 1 लिटर. याला 1 किलो म्हणू शकत नाही आपण, कारण की तेल, दूध, पाणी असे जे द्रव्य वस्तू आहेत किंवा ज्यूस म्हणा कोणतं, म्हणजे जे द्रव्य अवस्थेमध्ये आहे अशा वस्तू मोजण्यासाठी आपण कसा वापर करतो? लिटर. समजताय? म्हणजे हे कसं माप आहे? 1 लिटर. मग तुम्हाला कोणी म्हणलं मला अर्धा लिटर दे, अर्धा लिटर दूध दे किंवा अर्धा लिटर मला पाणी दे, मग काय करता तुम्ही? 500 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे 1 लिटर आणि 500 ग्रॅम म्हणजे अर्धा लिटर, बरोबर? मग 500 ग्रॅमचं माप बघता तुम्ही, हे तुम्हाला दिसत आहे 500 ग्रॅम, बरोबर की नाही? लिहिलेलं आहे याच्यावर 500 मिली, 500 मिली, 500 मिली ग्रॅम तुम्ही घेसाल, दुधामध्ये टाकसाल, दूध मला दूध, पाणी मध्ये पाणी, एवढं माप तुम्ही त्याला देता, बरोबर की नाही? हे तुमचं काय होईल? अर्धा लिटर. हे किती आहे? हे किती आहे? अर्धा लिटर. बरं, कोणी तुम्हाला म्हणलं पाव लिटर दे, पाव, 1 पाव. 1 पाव म्हणजे काय होईल? मग आता समजा हे 1 लिटर म्हणजे 1000, अर्धा लिटर म्हणजे 500, मग 1 पाव म्हणजे किती? 250. याचा बी अर्थ करावा लागेल ना. याचा अर्थ 1000चा अर्ध अर्धा, बरोबर? 1 लिटर म्हणजे किती? 1000 ग्रॅम, 1000 मिली. 1000 मिलीचा अर्ध 500 मिली म्हणजे अर्धा, आणि 500 मिलीचा अर्ध म्हणजे 1 पाव, बरोबर का नाही? मग तुम्हाला 250 घ्यायला लागेल. इथं पहा 200 आणि 50, बरोबर आहे? लिहिलेलं बघा 200 आणि 50, 200 आणि 50 याला जेव्हा आपण किती होईल? 250.